जय जय रामकृष्ण हरी. अक्षय तृतीयेलाच पांडवांना अक्षयदान अक्षय पात्र मिळालेलं होतं आणि ह्या पात्राचं वैशिष्ट्य असं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ह्यातनं अन्न त्यांना मिळत असे आणि त्यामुळे अनेकांचं उदरभरण त्यांच्याकडे होत असे. आणि ही गोष्ट जेव्हा दुर्योधनाला कळली तेव्हा त्यांनी दुर्वास मुनींना त्यांच्याकडे पाठवलंय, ते सुद्धा रात्रीच्या वेळी. आणि त्यांनी बरोबर एक आंब्याची कोय दिली होती आणि ही कोय पेरून त्याचं झाड होऊन त्याला आंबे येऊन त्या आंब्याचा रस मला हवाय अशी तुम्ही त्यांना गळ घाला असं सांगितलेलं होतं. आणि असं सांगून ते स्नानसंध्यादी कार्यक्रम करायला गेले. इकडे धर्मराजाने भगवंताचं स्मरण केलंय, परमात्म्याचं स्मरण केलंय आणि कोय लावली आहे. आणि त्यामुळेच काय चमत्कार झालाय की झाड रुजलंय, ते मोठं झालंय, त्याला मोहर आलाय, त्याला छोट्या कैऱ्या लागले, त्या कैऱ्या मोठ्या झाल्या, त्याचा ताबडतोब रंग बदललाय आणि त्यांचे आंबे तयार झाले. इतके परिपक्व आंबे झाले की त्या आंब्यातनं रस गळायला लागला. आता त्या रसाचा एक तलाव तिथे निर्माण झालाय असा भास भीमाला झालाय आणि त्यामुळे अत्यानंदाने त्यांनी टाळ्या वाजवल्या. आता ह्या टाळ्या सुद्धा 5-5.5 प्रकारच्या असतात बरं का. पहिली टाळी असते ती विवाहाची टाळी असते. दुसरी टाळी कसली असते? जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल भजनाची टाळी असते. तिसरी तंबाखू खाण्याच्या वेळी देतात, म्हणजे असं दाबून ते तंबाखूचा भुसकट उडवून टाकतात. चौथी टाळी आहे ती तृतीयपंथी वाजवतात, ती असते गमतीची टाळी. आणि अजून एक ती टाळी असते ती वन्स मोरची टाळी असते. रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय. आता कालची टाळी अशी ही 5 टाळ्या झाल्या. आता अर्धी टाळी कुठची? तर समजा आपण कोणाला विचारलं, अरे काय घडलं रे, दे टाळी. आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा अर्धी त्या माणसाची असते आणि अर्धी आपली टाळी असते. ह्यालाच अर्धी टाळी असं म्हटलं जातं. आणि भीमदेवांनी म्हणजे भीमसेनांनी टाळ्या वाजवल्या आणि हे दृश्य बघून दुर्वास मुनी होते ते पळून जाऊ लागले. आणि पुढे श्रीकृष्ण आले आणि त्यांनी ऋषींना अडवलं. आता जेवल्याशिवाय जाता येणार नाही, मग सर्व जेवाव्यास बसले. खुद्द रुक्मिणीबाईंनी देखरेखीखाली तयार केलेले जेवण मग कशाला कमतरता. आणि भरपूर असा त्यांनी आमरस खाल्लेला आहे. म्हणजे जिथे भगवंत आहे ना तिथे कोणत्याच गोष्टीची अडचण